फ्रेंड्स, मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज मी माझ्या किचनमध्ये आंब्याची बर्फी बनवणार आहे। ही बर्फी खायला अतिशय स्वादिष्ट आणि बघायला पण अतिशय सुंदर अशी दिसत आहे बघा। तर ही वडी आपल्या घरामध्ये सहजपणे आपण करू शकतो। याला काही जास्त साहित्य पण लागत नाही, अगदी कमी साहित्यामध्ये ही होते। कधी कधी आपण नुसतेच आंबे खाऊन बोर होतो, म्हणून आंबावडी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात। तर ही आंबावडी आमच्या घरामध्ये सगळ्यांना अगदी भरपूर आवडते। तर ही आंबावडी मी कशी बनवली आहे ते आता आपण पाहूयात। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते। इथे मी 1 वाटी भरून साखर घेतली आहे। तीच सेम वाटी भरून 2 वाट्या भरून मी आंब्याचा रस घेतला आहे आणि 1 वाटी भरून मिल्क पावडरपासून बनवलेला खवा घेतला आहे। तुम्ही साधा दुधाचा खवा पण इथे वापरू शकता। तर आता मी इथे एक पॅन घेतला आहे, ते गॅसवर ठेवलं आहे आणि गॅस लावून घेतला आहे। पॅन आपलं थोडं गरम झालं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हा आंब्याचा रस ओतून घेतला आहे। आता हा आंब्याचा रस ना आपल्याला थोडा गरम करायचा आहे। थोडा गरम झाला आणि त्याच्यावर असे थोडेफार बुडबुडे यायला लागलेत की याच्यामध्ये मी साखर घालणार आहे। तर हा आंब्याचा पल्प व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे। इथे मी हापूस आंब्याचा वापर केला आहे। हापूस आंब्याचा रस घेतला आहे। तुम्ही कुठच्याही आंब्याचा रस घेऊ शकता, पण त्या आंब्यामध्ये रेषा नसाव्यात आणि आंबा आंबट नसावा, नाहीतर आपली वडी जी आहे ना ती आंबट होऊ शकते म्हणून। तर आता आपण साखर आणि हा जो रस आहे तो व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। कधीतरी बाहेर भेटणारी आंब्याची वडी आपण घरात जर बनवली तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि शुद्ध स्वरूपात आपल्याला आंब्याची वडी भेटते। तर आपली साखर आणि आंब्याचा रस व्यवस्थितपणे मिक्स झाला आहे। साखरेनं आपलं पाणी रिलीज केल्यामुळे आता हे मिश्रण अजून थोडं पातळ झालं आहे, पण जसं जसं हे आटत जाईल तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल। आणि ही जी प्रोसिजर आहे ना ती सर्व मंद गॅसवर आपल्याला करायची आहे। आता हे जे मिश्रण आहे ते सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला, नाहीतर ते खाली लागू शकतं आणि जास्त जर मोठा गॅस केला तर ते चटक्या अंगावर आपल्या उडू शकतात, म्हणून हे मंद गॅसवरच आपल्याला सर्व करायचं आहे। आता मी हा इथे मिल्क पावडरपासून बनवलेला मावा 1 वाटी घेतलेला आहे, जो शुद्ध स्वरूपात आहे। दुधाच्या पावडरीपासून घरातल्या घरात मावा कसा बनवायचा ह्याची पण मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आता हा मावा ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्णपणे त्याच्या गुठळ्या मोडल्या पाहिजेत। हा बघा, मावा घातल्यावर आपलं मिश्रण जे आहे ते थोडं जाडसर झालं आहे आणि त्याला कलर पण एकदम मस्त आला आहे। तर हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने गुठळ्या आपल्याला मोडायच्या आहेत आणि सतत आपल्याला ढवळायचं आहे। ही आंबा बर्फी बनवायला जवळजवळ अर्धा तास लागतोच आणि बाहेरच्यापेक्षाही याची चव अप्रतिम असते। तर आणि आपण घरात केले ह्याचं सुख काय वेगळंच असतं। आता इथे साखर, आंब्याचा रस आणि मावा ह्याचं मिश्रण व्यवस्थित असं घट्टसर झालं आहे। तर आता याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घेते, जेणेकरून त्या वड्यांना मस्त चकाकी येईल आणि तुपाचा स्वाद पण येईल। आता व्यवस्थित आपण हे ढवळून घेऊयात। 5 मिनिटं ढवळून घेतल्यावर आता हे बघा, मिश्रण पॅनपासून पूर्णपणे वेगळं झालं। आता आपलं हे जे मिश्रण आहे ते जवळजवळ होत आलं आहे, तरी पण अजून मला थोडंसं हे वाटतंय, म्हणून मी अजून थोडं 5 मिनिटं ठेवणार आहे, ढवळून घेणार आहे। वाव, मस्त बघा किती सुरेख कलर आला आहे आणि मिश्रण किती मस्त दिसत आहे। कधी कधी आपल्याला विश्वास पटत नाही की हे आपण घरात पण बनवू शकतो, पण बनवू शकतो ट्राय केलं तर खूप मस्त होतं।
तर हे मिश्रण पूर्णपणे झालं आहे, आपलं वड्या थापायला रेडी आहे. तर मी आता हे गॅसवरून खाली उतरवून घेतलं आहे व असं थोडंसं ढवळून थंड करत आहे. आता आपण एक ताट घ्यायचं, त्या ताटाला असं खोलगट गोल ताट घ्यायचं, छोटी डिश, त्या ताटाला तुपाचा हात लावून घ्यायचा. मला या ज्या वड्या आहेत त्या थोड्या जाडसर पाहिजे आहेत, त्याच्यामुळे मी असं खोलगट ताट घेतलं आहे छोटं. तर पूर्णपणे त्याला असं तूप लावून घ्यायचं, जेणेकरून ती वडी चिकटली गेली नाही पाहिजे. पूर्णपणे आता ग्रीसिंग झालं आहे माझं. तर मी आता ह्याच्यामध्ये मिश्रण थापून घेणार आहे. आता प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. मिश्रण खूप गरम आहे, त्याच्यामुळे थोडंफार हे स्टिकी आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित असं काढून घ्यायचं. ही जी बर्फी आहे ना, ती सणासुदीला पण आपण करू शकतो, काहीतरी वेगळं म्हणून, आणि घरातल्या घरात केलं म्हणजे अजून वेगळाच आनंद. अच्छा, या आंबावडीमध्ये ना तुम्ही वेलची, जायफळ पावडर घालू शकता किंवा बदाम, काजू, ड्रायफ्रूट्स पण घालू शकता. पण मला ना अशी प्लेनच आवडते, कारण जो ओरिजिनल स्वाद आहे ना आंब्याचा, तोच मुळात पाहिजे वडीसाठी. म्हणून मी ह्याच्यामध्ये अजून कुठचाही फ्लेवर ॲड केला नाही. तुम्हाला जर वेलची पूड पाहिजे असेल तर तुम्ही इथे वापरू शकता. वेलची पूडच्या पण वड्या छान लागतात. तर हे मिश्रण मी आता पूर्ण ताटभर पसरवून घेणार आहे, कारण मला जाड वडी पाहिजे आहे. तुम्हाला जर खूप पातळ पाहिजे असेल ना, तर तुम्ही थोडं मोठं ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पसरवून घ्यायचं. आता ही जी वडी आहे ना, ती 1-2 तासामध्ये थंड होत नाही. तर हे जे मिश्रण आहे ना, ते पूर्ण रात्रभर असंच ठेवावं लागणार, आणि त्याच्यानंतर ह्याच्या वड्या खूप सुरेख पडतात. तर मी आता हे पूर्णपणे असं थाळीमध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि बटर पेपरच्या सहाय्याने असं थोडं थापून घेते आणि प्लेन करते. अशा लगेच वड्या पाडू नाही शकत, कारण ते सुरीला पण चिकटणार आणि वड्या व्यवस्थित निघणार नाहीत. तर असे बटर पेपरने व्यवस्थित थापून घ्यायचं, किंवा केळीचं पान असेल तर केळीच्या पानाने थापू शकता, किंवा वाटीला तूप लावून पण तुम्ही असं थापू शकता. तर आता हे पूर्णपणे थापून झालं आहे. अतिशय सुंदर असा कलर आला आहे, ओरिजिनल सुंदर आंब्याचा कलर आला आहे इथे, खूप छान दिसतंय. तर आता मी हे असंच रात्रभर ठेवून देणार आहे झाकून, जेणेकरून उद्या सकाळी त्याच्या वड्या अगदी सुंदर आणि सुरेख पडतील. आता हे ताट मी फ्रीजच्या बाहेरच ठेवणार आहे, फ्रीजमध्ये नाही. फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याची चव वेगळी लागते. तर आता हे मिश्रण आपलं सुकलं आहे बघा पूर्णपणे. तर आता आपल्या वड्या कापायला रेडी. तर मी इथे करंजा कापायचं, ह्याला चिरणं बोलतात, त्या चिरण्याने मी वड्या कापून घेणार आहे. आपण सुरीने पण कापू शकतो किंवा कलथ्याने पण कापू शकतो. तर हे मला चिरणं चांगलं वाटलं, त्याला डिझाईन पण थोडीफार येईल म्हणून मी चिरण्याचा वापर केला. तर हे बघा सहज अगदी त्याच्यामध्ये जाते, अजिबात चिकटत नाही चिरण्याला. ही वडी फ्रीजमध्ये महिनाभर राहू शकते आणि फ्रीजच्या बाहेर 15 ते 20 दिवस राहू शकते, त्याच्यामुळे आपण आरामात खाऊ शकतो. पण सहसा एवढे दिवस काय वडी राहत नाही, ती लगेचच संपून जाते, एवढी मस्त बनते. तर ह्याचे आपण आता व्यवस्थित तुकडे करून घेऊयात. हे बघा चिरणं पण अतिशय सुरेख त्याच्यावरून फिरते, अजिबात कुठे चिकटत नाही. विशेष म्हणजे ही वडी आपण साखरेचा पाक न करता बनवलेली आहे, त्याच्यामुळे ही वडी कोणीही सहज करू शकतो. तर नक्की ही वडी एकदा ट्राय करा. आता आपण ह्या वड्या काढून घेऊयात. हे पहा, माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. आपल्या वड्या बघा सहज अगदी निघत आहेत ताटातून, कुठेही चिकटत नाही,
आता मी इथे थोडं सजावटीसाठी म्हणून पिस्ता लावते. काजू पण लावू शकता, बदाम पण लावू शकता. थोडं छान दिसण्यासाठी म्हणून मी हे लावून घेत आहे. आपल्या वड्या अतिशय सॉफ्ट झाल्या आहेत बघा आणि सुंदर पण झाल्यात. आंब्याचा सीझन असेपर्यंत ह्या वड्या तुम्ही नक्की करा आणि घरातल्या लोकांना खायला घाला, त्यांना नक्कीच आवडतील. ही बघा किती सुंदर वडी दिसत आहे. एकदम सॉफ्ट, नरम, बघता क्षणी तोंडात टाकावीशी वाटते अशी सुंदर झाली आहे. तर नक्की तुम्ही एकदा करून पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर परत भेटूया आपण एका सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.